निमडाळे येथे श्री संत बाळूमामा यात्रोत्सव निमित्त भव्य भंडारा महाप्रसाद वाटप, हजारो भाविकांनी घेतला लाभ। धुळे तालुक्यातील निमडाळे येथे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी श्री संत बाळूमामा मंदिराचा 5वा यात्रोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला। यात्रोत्सव निमित्त मंदिर विश्वस्तांच्या वतीने भव्य भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। तर यावेळी विविध जिल्ह्यातून आलेल्या हजारो भाविकांनी श्री संत बाळूमामांचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला। निमडाळे येथील श्री संत बाळूमामा मंदिरात गेल्या 5 वर्षापासून श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भव्य यात्रोत्सवाचे आयोजन केले जाते। यंदाचे हे 5वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदा देखील विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या यात्रोत्सवाला 15,000हून अधिक भाविकांनी उपस्थिती लाभल्याचे सांगण्यात आले। तर सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली। यात्रेनिमित्त मंदिर परिसरात भव्य भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। तर भाविकांनी रांगेत दर्शन घेतल्यानंतर महाप्रसादाचा देखील लाभ घेतला। विविध जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। यात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात खेळणी, पाळणे, फरसाण तसेच विविध खाद्यपदार्थांची दुकाने देखील थाटण्यात आली होती। तर त्यामुळे यात्रेला आलेल्या भाविकांसह लहान मुलांनी देखील या उत्सवाचा आनंद घेतला। या भव्य यात्रोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर विश्वस्त धनराज केसकर, मोहन टेळे, वासुदेव केसकर, भटू पडळकर, शिवा टेळे, चिमा टेळे, दिनकर टेळे यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले। दरम्यान श्री संत बाळूमामा मंदिराच्या विविध धार्मिक उपक्रमांसाठी आर्थिक सहकार्य करू इच्छिणारे भाविकांनी धनराज केसकर यांच्याशी 98 222 22 9 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मंदिर विश्वस्त यांच्या वतीने करण्यात आले आहे। श्री संत बाळूमामा यांच्या दर्शनासाठी तसेच भंडारा महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याने यंदाचा यात्रोत्सव भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला। मी धनराज यादव केसकर, खेलारी समाज प्रदेश उपाध्यक्ष तथा असेच बाळूमामा ट्रस्ट निमडाळे अध्यक्ष या नात्याने आपणास सांगू इच्छितो की माझ्या मामांचा दरबार, जगाच्या मालकाचा दरबार निमडाळे या नगरीत आम्ही एक भव्य दिव्य असं मंदिर उभारलेलं आहे। त्या मंदिराची यात्रा श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी आणि श्रावण महिन्याच्या पहिल्या रविवारी पालखी असते। श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी यात्रा असते। या यात्रा उत्सवाला पालखीचं आणि महाप्रसादाचं आयोजन असतं, तसंच कीर्तनाचं आयोजन असतं। या महाप्रसादासाठी खूप जनसमुदाय येतो। मागच्या वर्षी 12,000+ लोक झाले होते। यावर्षी आमचं 15,000चं आयोजन आहे आणि खूप तिन्ही जिल्ह्यातूनही जनसमुदाय येत असतो। त्याचं कारण असं की मामा प्रत्येक भाविक भक्तांना इच्छा, आशा, आकांक्षा हे पूर्णपणे पूर्ण करतात। त्याचा दोन बोटाचा भंडारा लावला मामा त्या पिवळ्या भंडाऱ्याप्रमाणे, जसा पिवळ्या भंडाऱ्याचा रंग आहे सोन्यासारखा, तसं मामा प्रत्येक भक्तांचं आणि प्रत्येक भाविक भक्तांचं सोन्याप्रमाणे जीवनाचं सोनं करतात। त्या आशाने, त्या अपेक्षाने आज भक्तगण इथं जनसमुदाय लोटतो आणि त्या जनसमुदायाचं आज खूप मोठं महाप्रसादाचं आज आयोजन आम्ही केलेलं आहे। ते प्रत्येक वर्षी पहिल्या श्रावण सोमवारी आणि पहिल्या श्रावण रविवारी हे आयोजन असतं असं मी जाहीर करतो। आणि या वर्षीचं या यात्रेचं आज 5वं वर्ष आहे। 5 वर्षामध्ये इतका मोठा जमूस आहे, जनसमुदाय इथं उपलब्ध होईल असं आम्हालाही वाटलं नव्हतं। परंतु मित्रांनो, मामांची काय लीलाच ती न्यारी। मामांनी ज्याला हातावर घेतलं त्याला केव्हा वरती आकाशाप्रमाणे त्याला उंच झेप देतील आणि त्या झेपेप्रमाणे आम्हाला असं वाटतं की इथं लाखोचा जनसमुदाय भविष्यात इथं तयार होईल। आणि या आज 3 जिल्ह्यातून लोक येत आहेत। पुढे महाराष्ट्रातून लोक येतील आणि माझ्या मामांच्या दरबारी विलीन तल्लीन होऊन नमस्तक होतील। तरी
तरी मित्रांनो, सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. इथं सांगायचं असं की तिन्ही जिल्ह्यातून लोक येतात, त्याचं कारण मामा प्रसन्न होतात, मामा भक्तांच्या आशा अपेक्षा पूर्ण करतात. मी एक छोटासा एक सांगतो की आज दर अमावस्याला 1000 लोकांचा इथं भंडारा असतो. प्रत्येक अमावस्याच्या 1000 भंडाऱ्याचं जर आज आपण भंडारा आयोजन केलं म्हणजे प्रत्येकाच्या इच्छा अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर तो मान अमावस्याला दिला जातो. आज जर अमावस्याचा भंडारा बुकिंग केला तर 1.5 वर्ष वेटिंग आहे, म्हणजे जवळजवळ 16 महिने आजपासून वेटिंग आहे. इतकी बुकिंग आहे कारण त्याचं कारण मामा सर्वत्र पावन पवित्र होतात, भक्तांच्या आशा अपेक्षा पूर्ण करतात, म्हणून आज 1.5 वर्षाची वेटिंग आहे. मुख्य रहस्य आहे की पूर्ण भक्तांच्या भावना, पूर्ण मनातल्या इच्छा व्यक्त करून ते मामा प्रसन्न होतात आणि भक्तांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करतात, म्हणून आज 1.5 वर्षाची अमावस्याची वेटिंग आहे. आणि मित्रांनो, मामांच्या दरबारी सांगायचं झालं तर आपण मामांच्या दरबारी आलो, काहीतरी महाप्रसादाचं आयोजन असतं, इतका लाखो रुपयाचा खर्च असतो. जर कोणी दानशूर व्यक्ती असतील, मामांच्या दरबारात तुम्ही येऊन एकदा साकडं घालावं. आपल्या सर्व इच्छा आशा आणि अपेक्षा स्वप्नांची भरारी घेऊन जातील. मामा सर्व स्वप्न पूर्ण करतील आणि सर्व भाविक भक्तांना विनंती करतो की जर दानशूर व्यक्तींनी आम्हाला काही सहकार्य केलं तर त्याबद्दल मी तुम्हाला नंबर सांगतो. 98 222 22967, 98 222 22967, 97 64 600 569. कोणत्याही दानशूर व्यक्तींनी मोलाचं सहकार्य करावं ही नम्र विनंती.